सध्या देशात अनेक प्रश्न आणि या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे जया बच्चन को गुस्सा क्यों आता है। याचं कारण ठरलंय नुकताच जया बच्चन यांचा व्हायरल झालेला एक व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये जया बच्चन नेहमीप्रमाणे चिडलेल्या दिसतायत आणि या व्हिडिओवरून त्यांच्यात आणि भाजपच्या खासदार कंगना राणावत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। पण वाद हे काय जया बच्चन यांच्यासाठी नवे नाहीयेत, कारण यापूर्वी सुद्धा जया बच्चन यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत। महाराष्ट्र संदर्भात सुद्धा एक वादग्रस्त वक्तव्य त्यांचं खूपच गाजलं होतं आणि त्यावरचा वादही गाजला होता। तो वाद काय होता आणि हा वाद काय आपण पाहूया ते रिपोर्टमध्ये। जया बच्चन को गुस्सा क्यों आता है? गेल्या काही काळात वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न, कारण गेल्या काही काळात जया बच्चन यांचे अनेक चिडके व्हिडिओ समोर आले। जया बच्चन यांचा असा चिडलेला नवा व्हिडिओ समोर आलाय। जया बच्चन दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर उभ्या होत्या। प्रियंका चतुर्वेदींसह काही खासदारही जया बच्चन यांच्याबरोबर होते। तेवढ्यात अचानक तिथे एक माणूस आला आणि त्याच्या मोबाईलमध्ये जया बच्चन यांच्याबरोबर सेल्फी काढू लागला। त्यानंतर जया बच्चन त्या माणसाला जोरात ढकलतात आणि म्हणतात, तू काय करतोयस? नंतर जया बच्चन त्या माणसाकडे रागाने पाहतात आणि आत निघून जातात। जया बच्चन यांचा हा व्हिडिओ समोर येताच भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतनं जया बच्चन यांच्यावर टीका केली आहे। भांडकुदळ कोंबडी असा उल्लेख करत कंगनानं जया बच्चन यांच्यावर निशाणा साधलाय। कंगना राणावत म्हणते, ही सर्वात जास्त बिघडलेली आणि विनाकारण हक्क गाजवत फिरणारी महिला आहे। ती फक्त अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे म्हणून लोक तिचे नखरे आणि बकवास सहन करतात। समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसते। त्या स्वतःच एक भांडकुदळ कोंबडी आहेत। जया बच्चन यांचा विशेष राग फोटो काढणाऱ्यांवर दिसतोय। कुणी जया बच्चन यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला की त्या फारच चिडतात। जया बच्चन यांच्या 2008 मधल्या एका वादग्रस्त वक्तव्यानं तर महाराष्ट्रात रान उठलं होतं। प्रियंका चोप्रा बरोबरच्या एका कार्यक्रमात जया बच्चन म्हणाल्या होत्या, हम यूपी के लोग हैं, हिंदी में ही बात करेंगे। यूपी के लोग हैं, हिंदी में बात करना चाहिए, इसलिए हिंदी में बात करना चाहिए और फिल्म भी हिंदी में है। महाराष्ट्र के लोग हम लोगों को माफ कर दें। यूपी के लोग हैं, हिंदी में बात करना चाहिए, इसलिए हिंदी में बात करना चाहिए और फिल्म भी हिंदी में है। महाराष्ट्र के लोग हम लोगों को माफ कर दें। जया बच्चन यांनी मराठीचा असा अपमान केल्यानंतर त्यावेळी नुकताच मनसे पक्ष काढणाऱ्या राज ठाकरेंना हाती धारधार मुद्दा मिळाला। जया बच्चन यांनी मराठी माणसांची माफी मागावी, अन्यथा त्यांचाच काय तर अमिताभसह त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचं फरमान राज ठाकरेंनी काढलं होतं। त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्या पोस्टर्सना काळं फासायलाही सुरुवात केली। बच्चन यांचे चित्रपट प्रदर्शित केले तर खबरदार असा इशाराही राज ठाकरेंनी थिएटर मालकांना दिला होता। त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी या सगळ्या प्रकारावर माफी मागितली होती, तर जया बच्चन यांनी मात्र त्यानंतरही राज ठाकरेंना डिवचणारं वक्तव्य केलं होतं। राज ठाकरे कोण मी ओळखत नाही, मी फक्त एका ठाकरेंना ओळखते, ते आहेत बाळासाहेब ठाकरे, असं वक्तव्य जया बच्चन यांनी केलं होतं। त्यानंतर राज ठाकरेंनी गुड्डी बुढ़ी हो गई अशी टीका केली होती। जया बच्चन यांचा राज्यसभेतही बऱ्याच वेळा पारा चढतो। जया बच्चन किती इन्कम टॅक्स भरतात या प्रश्नावर जया बच्चन चांगल्याच भडकल्या होत्या। उन्होंने सपोर्टिव बात कही। मैं ये कहना चाहती हूँ, प्लीज थिंक अबाउट इट। वी आर वन ऑफ द हाईएस्ट टैक्स पेइंग इंडस्ट्रीज इन द कंट्री। नो, prove that we are not. Do you want to know what I pay for my income tax? Don't talk out of turn. बकवास करते हैं आप लोग। Don't. I'm sorry for losing my cool, but you know, this kind of rubbish I don't want to accept. जया अमिताभ बच्चन असं नाव उच्चारल्यानं माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याशीही जया बच्चन यांचं चांगलंच वाजलं होतं।
त्यावेळी धनखडांनी जया बच्चन यांना जोरदार सुनावलं होतं. Honorable members, Jaya Amitabh Bachchan is the last speaker on this point. Please, ma'am. सर, मैं जया अमिताभ बच्चन ये बोलना चाहती हूँ, मैं कलाकार हूँ, बॉडी लैंग्वेज समझती हूँ, एक्सप्रेशन समझती हूँ. और सर, मुझे माफ करिएगा मगर आपका टोन जो है is not acceptable. We are colleagues, sir. You may be sitting on the chair. Jaya ji. And I remember when I went to school. Jaya ji, take your seat. You may be anybody. You may be a celebrity. You have to understand the decorum. अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन म्हटलं जायचं. मात्र जया बच्चन यांचे हे सततचे चिडके व्हिडिओ पाहता त्यांना आता अँग्री ओल्ड वुमन म्हटलं गेलं तर आश्चर्य वाटायला नको. To know what I pay for my income tax? Don't talk out of turn.